हा, नमस्कार काका. हा, बोला बोला. हा, हा, वैशाली बोलतीये. हा, छान हा, झाला वैशाली. सत्संग. हा, तेच म्हटलं. हा, सत्संग छान झाला. म्हणजे प्राणाचं महात्म्य आहे, आणि असं थोडं थोडं लक्षात येत आहे. हा, म्हणजे हे इंद्रिय आणि प्राण जे आहेत ना, हा, याच्या हा, माध्यमातूनच तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्तीचंच हे बरोबर. सगळे नियम आहेत. तुम्ही बरोबर. जोपर्यंत वाणीचा उपयोग करणार नाही, श्रवणाचा उपयोग करणार नाही किंवा नेत्राचा उपयोग करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. मला एक असं विचारायचं होतं की प्राण हा, म्हणजेच मग चैतन्य आहे का परमेश्वराचं, आपल्या शरीरात जे प्राण असतात ते? अगदी चैतन्याचंच प्रतीक आहे ते. बर. प्राण प्राण जो आहे ना, ते चैतन्याचा शरीरामध्ये होणारा आविष्कार आहे. बर. हा, त्यामुळे आपण सच्चित आनंद म्हणतो ना, म्हणजे त्यातलं जे चित्त म्हणजे चैतन्यच तेच आपलं. प्राण. तेच प्राण आहे. हं? तेच त्याच्यामध्ये बर. जे चित चित जे सांगितले, चित म्हणजे चैतन्य, आणि चैतन्याच्या जी हा, ऊर्जा जी मिळते ती प्राणाच्या हा. माध्यमातून मिळते. तेव्हा प्राण हा ब्रह्मतत्वाचं प्रतीक आहे. बरोबर, बरोबर. खूप छान, मस्त. आता 27 तारखेला मी यात्रेला जातीये. रामेश्वरम, तिरुपती बालाजी, मदुराई, बरोबर. अहोबिलम अशी यात्रा आहे. छान छान. आपला कृपाशीर्वाद, आपला हो, कृपाशीर्वाद. आहेच. आहेच आहे. एवढी छान हो, यात्रा करताय. चांगली हो. होईल, चांगले दिव्य अनुभव मिळतील. विशेषतः रामेश्वरम जे ठिकाण आहे, हे अत्यंत बर, उत्तम ठिकाण आहे. हा, तिथे जरूर जरूर जा. बर, बर. चालेल, चालेल. श्री स्वामी गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा, बोला. हळवी काका. नमस्कार काका, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. काका, प्रत्येक जण आपापल्या पद्धत परीने कुठे ब्रह्मतत्व आहे सांगते, पण सगळीकडे ब्रह्मतत्व आहे असं सांगत नाहीये कोणी. असं नाही सांगत, कारण ते त्या दृष्टिकोनातूनच पाहतात. हा, आता ते त्या आपापल्या संकुचित दृष्टिकोनातून बघतायत ते. हा, जसं जसं आंधळ्या माणसाला सांगितलं की तू हत्ती हो, कसा आहे सांग, तर म्हणे मी हो, स्पर्श करून सांगतो. मग ज्या हो ना. अवयवाला त्याने स्पर्श केलाय तर त्याचं हो, वर्णन करून हत्ती असं आहे असं म्हणतो तो. म्हणजे ज्याने हो, कानाला स्पर्श केलाय तो म्हणतो की हत्ती सुपासारखा आहे. हो ज्याने ना. शेपटाला ज्याने पायांना स्पर्श केला तो म्हणजे हत्ती खांबासारखा आहे. हो आणि ना. आणि शेपटाला स्पर्श केला तो हत्ती सापासारखा आहे. म्हणजे हे जे काय काही ते. माणसाचं अंडरस्टँडिंग आहे ना, की ब्रह्मतत्व काय आहे, तर ब्रह्मतत्व हे म्हणजे वाक हेच ब्रह्म आहे, किंवा हो ना. श्रोत्र जे आहे तर तेच ब्रह्म आहे, हो ना. नेत्र जे आहे तेच ब्रह्म आहे. असं हे का सांगितलं त्याने? कारण त्याने हो, त्याच्यावरच फक्त फोकस केलं. काय मग शेवटी आता ते उत्तर देतील पुढे, आता पुढच्या येणाऱ्या हो ना. मंत्रात. याज्ञवल्क्य हे स्वतः ब्रह्मज्ञानी असल्यामुळे त्यांना माहितीये, कल्पना आहे का ते माहिती. हा, ब्रह्मतत्व काय आहे ते. हा. म्हणून ते त्यामुळे या प्रश्नरूपाने ते सगळ्यांना सांगतायत, त्याने आपल्या सांगताय. आमच्यासारख्यांना सगळ्यांना कळतंय ते त्या हा, निमित्ताने. आणि मुख्य म्हणजे काय, त्याचं अधिष्ठान जे आहे ना काय आहे, आणि हो त्याची ना. हो ना. प्रतिष्ठा काय आहे. म्हणजे ते हो ना. कशामध्ये ते व्यक्त होते ही प्रतिष्ठा आहे. आणि ज्याचं अधिष्ठान म्हणजे ज्याच्या आधारावरही आपल्याला त्याचं आकलन होतं, तर ते ते अधिष्ठान आहे. तर हो ना. आकलन होऊन कशाची उपलब्धी होते आणि कसा तो हो. सर्वत्र आहे, ह्याचं जे हो. समजण्याचा जे भाग आहे, तर तो अधिष्ठान आणि प्रतिष्ठा अशा प्रकारचा दोन शब्द वापरतात. हां, तर ते हो ना. करणं आवश्यक आहे. हो. हां, छान. चला, खूप छान आशीर्वाद. काका. हो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. हा, बोला. नमस्कार काका. नमस्कार. हा, बोला काळे साहेब, बोला. काही नाही, दर्शन घ्यायचं होतं तुमचं, दुसरं काही नाही. दर्शन दर्शन आहेच आहे. दर्शन नमस्कार नमस्कार आहे. काका. आशीर्वाद आहे खूप. महाराजांची कृपा आहे. हा, जे छान. ऐकलं की सर्व मिळतं आम्हाला. छान. चला, कृपा आहे महाराजांची कृपा. ठीक. हा, बोला. सद्गुरूचरणी साष्टांग दंडवत. हो, आशीर्वाद आहे खूप. हा, बोला. रीताला घेऊन येते मी आता दर्शनाला. हो का? बरं बरं. रीता रीता आलेली आहे एक आधी एक, दिवसासाठी. हा, बरं, चालेल. तुम्ही लवकर घेऊन या, कारण आज बरेच बाहेरगावचे लोक आलेले आहेत. हो हो, एक 5-7 मिनिट. हा. असं, हा, 5-1 मिनिट आपण देऊ शकतो अगदी. हो. हा, जरूर या. आणि हा, तुमच्या प्रबोधनाने ही ज्ञानाची उकल व्हायला लागली, की हो तो ना. अधिष्ठानातही आहे ब्रह्म, आणि सर्वत्र सर्वव्याप्त आविष्कारात पण आहे. हा, हे हा, म्हणजे समजणं तो आवश्यक आहे. जगातही आहे, आकाशातही हा, आहे, वायूमध्येही आहे, प्राणातही आहे. अगदी चक्षु, म्हणजे स्वामींनी सांगितलंय, जो देखता है आंखों से, चक्षु से, तो वही ब्रह्म है. म्हणजे हा, बरोबर आहे. म्हणजे ही दृष्टा धारणा. ब्रह्म आहे. हो हो दृष्टा हो. ब्रह्म आहे, दृष्टी त्याची शक्ती आहे, आणि दृश्य त्याचा आविष्कार आहे. मग ही जी त्रिपुटी आहे ना, की दिसणारं दृश्याला
दृष्टा लागतोच आणि दृष्टी पण लागते. आंधळाला काही दिसणार नाही तेव्हा त्याला हो दृष्टी लागते आणि दृश्याचा अभ्यास करू शकतो. तर महाराज काय म्हणाले की या तिन्हीमध्ये मीच आहे. हो दृष्टाही मीच आहे, दृष्टी माझीच दृष्टी आहे सगळीकडे, आणि जे दिसतं तो मीच आहे. तर हे सिद्धांत जो आहे ना हा आपल्याला कळण्याकरता म्हणून हे उपनिषद आहेत मुळातून. तर नाही उपनिषदाचा छान कळतं याच्यातून हे हा ऐकून ना म्हणजे ती धारणा अजून जास्त घट्ट होऊन जाते हा दृढ होते की छान ते उत्तम. अंतर्बाह्य ओतप्रोत आहे सर्वत्र आहे हा आणि तेच त्यामुळे अधिष्ठान काय दिसतं याच्यापेक्षा काय असतं हे समजणं आवश्यक आहे. हो हो दिसण्यापेक्षा माणूस पाहत राहतो आणि पाहताना काय होतं की हा वेगळा तो वेगळा, हा शहाणा तो मूर्ख, असा आपण त्याचा भेद हा दिसण्यामध्ये असतो. हो पण हो असण्यामध्ये काय आहे हे जर आपण विचार केला तर असण्यामध्ये एकच ब्रह्मतत्व आहे. तर हे समजणं महत्वाचं. हा छान. चला ठीक आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. बोला लिंगायत, बोला लिंगायत. प्रवीण. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला कसे आहात तुम्ही? एकदम मजेत काका. आज हा इनफॅक्ट सिक्वेन्स मध्ये गेलं तर सुरुवातीला स्वामी म्हणतात की वाकच ब्रह्म आहे आणि त्यांचे पण पण दॅट इज ओनली जस्ट वन पार्ट ऑफ इट. बाकीचे हा. तीन पद आहेत की त्याचं हो काय आहे, बॉडी काय आहे, प्रतिष्ठा त्यांचं सपोर्ट काय आहे आणि हो इम्पॉर्टंट थिंग्स उपासना कशावर करायचं. हा तर गुरुच्या मुखातून वाक ऐकल्यानंतर उपासना त्याची प्रज्ञेच्या रूपेने होते. किती करायचे? 900 बरोबर 300 आहे. 3 दिवसातच तर म्हणजे आपण जेव्हा आम्हाला ज्ञान देतात तेव्हा उपासना त्याची प्रज्ञा म्हणजे आपली प्रज्ञा. नंबर किती काय त्यांचा तो? हा. संजय बोलू नको मध्ये, संजय बोलू नको. हा थोडं शांत बस, ते बोलतायत महेश. हा हा बोला बोला आणि बोला. मग नेक्स्ट इन द सिक्वेन्स प्राण ब्रह्म आहे. तर त्याची उपासना म्हणजे म्हणजे ते ऐकल्यावर त्याची प्रज्ञा जागल्यावर प्रेम वाढतो आपला. तर म्हणजे तो हा तत्व म्हणजे उपासना म्हणजे आपल्याला तो प्रिय वाटतो की हा हेच आपल्या आय मीन आपले आहे म्हणून आपले प्राण आहेत आणि ते प्राण आपल्याला प्रिय आहेत. प्रिय आहेत. करेक्ट करेक्ट. हा तर तो आणि प्रिय, जो प्रिय असतो त्यालाही आपण प्राणासमान म्हणतो. आणि एक्झॅक्टली आणि जो प्राण असतो त्याला आपण प्रिय म्हणतो. ते प्रिय दोन्ही म्हण. एकाच अर्थाने दोन्ही आहेत. तर असं हळूहळू आणि मग तिसऱ्या फेज मध्ये चक्षु. तर म्हणजे जे स्वामी आपल्याला शिकवतात की आपलं ज्ञान हो हे आपण ते पाहायला पाहिजेत आणि तो पाहायला पाहिजे आहे म्हणजे ते त्याला डोळसपणे पाहायला पाहिजे. म्हणजे डोळसपणे. डोळ्यांनी पाहता नाही, डोळसपणे पाहायला पाहिजे काय. करेक्ट करेक्ट हा. म्हणजे करेक्ट. डोळे उघडे असतात म्हणजे आपण पाहत असतो पण ते दिसतं की नाही माहित नाही आपल्याला. माहित नाही. करेक्ट करेक्ट. तेव्हा तर नुसतं पाहू नका, तर दिसलंय पाहिजे. म्हणून नुसतं काय आहे आणि त्याच्यावर स्वतः काय, जे आहे ते अनुभव. नुसतं काय दिसतं याला महत्व नाही. तर आपल्या आपल्या या दृष्टीने काय आहे हे समजलं पाहिजे. काय असतं आणि काय दिसतं याच्यातला फरक आहे. काय करेक्ट जे आणि काय काय असतं याचं कळालं तर तुमची जी आहे ना ती प्रज्ञाचक्षू झाली, ती प्रज्ञा आली. म्हणजे हम्म, प्रज्ञेचे चक्षू आहेत. हम्म, हम्म, तिची पातळी सुद्धा चर्मचक्षू आहे हम्म, आणि मनचक्षू आहे, बुद्धिचक्षू आहे आणि हम्म. प्रज्ञाचक्षू आहे. प्रज्ञेमध्ये काय, पाहण्यामध्ये सुद्धा विवेक जेव्हा असतो, पाहण्यामध्ये सुद्धा जेव्हा आकलन करण्याची प्रक्रिया असते तेव्हा ती प्रज्ञाचक्षू झाली ती. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि जसं जसं नामसाधनेमध्ये आपण ते चार वाणी असतात हो एकावर एक लेवल सूक्ष्म असतो हो म्हणजे हा हा क्रीम तसं तसं प्रत्येक इंद्रियात आहे. एक्झॅक्टली. हा तेच मी हा. बघतोय तो पॅटर्न आता म्हणजे दिसू लागलाय हळूहळू. हा म्हणजे जसं म्हणजे वैखरी प्रमाणे नुसते जे चर्मचक्षू आहेत, हम्म, त्यानंतर मग त्या मनचक्षू आहेत, हम्म, मनचक्षू नंतर प्रज्ञाचक्षू आहेत आणि प्रज्ञाचक्षू नंतर आत्मचक्षू आहे. तर आत्मचक्षू म्हणजे जशी परावाणी आहे हम्म, तशी परादृष्टी आहे ही. हम्म, हम्म. असं प्रत्येक इंद्रियामध्ये आहे आणि त्या पातळीवर जर आपण गेलो तुरी अवस्थेमध्ये तर हम्म, आपले सगळे इंद्रिय एका ठिकाणी येऊन मिळून जातील ते एकमेकांवर. कारण ती परास्थिती आहे. हम्म. परास्थितीमध्ये भेद संपतो ना, त्यामुळे हा, इंद्रियातलाही भेद संपून ते- जातो. म्हणजे ज्यावेळेस जे पाहतो तेच ऐकतो, जे ऐकतो तेच त्याचाच विचार करतो, ज्याचं जे पाहणं ऐकणं एक आहे हॅलो त्याच्यामध्ये आपण एकरूप होतो. हम्म, त्यामुळे ही जी हॅलो एकरूपता आहे हम्म. ती एकरूपता ही त्या आत्मतत्वामध्ये हॅलो. असं आहे त्याचा कळलं अर्थ. कळलं का स्वामी. श्री छान असेल. श्री स्वामी समर्थ. बोला. नमस्कार काका. हा हो आशीर्वाद आहे सगळ्यांना. स्वामी समर्थ सगळ्यांना काका. खूप खूप आशीर्वाद आहे. चला खूप खूप आनंदी राहा. हं? हो अवधूत तुला यायचं होतं पण सध्या थोडा तब्येतीचा प्रश्न आहे माझा.
काय त्यामुळे तुला वेळ देईन नक्कीच. हा हो. आता हे जरी शनिवार रविवार लागून असल्यामुळे तुम्ही येणार होते ते कळालं मला. हा ठीक पण आहे, ठीक एकदा आहे, पुन्हा चालेल. तुम्ही हा, सांगा पुन्हा एकदा तेव्हा वेळ आम्ही- वेळ ठरवून तुला देतो मी नक्की. हा हो, ते नक्की. आले. चला सर्वांना आशीर्वाद आहे. स्वामी कृपा. स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. बोला रश्मिताई बोला. हो. ऐकलं म्हणजे आता किती अध्याय आहे याचे? म्हणजे हा चतुर्थ सुरू झालाय. चतुर्थ एकूण 6 अध्याय आहेत. अजून 6. 6 अच्छा. अजून 6 महिने 1 वर्ष चालेल अजून. खूप मोठा आहे म्हणजे हा ना. मोठं आहे. पेशन्सची गरज आहे. हा. म्हणजे आणि आवड ब्रह्मतत्व आपण म्हणतो म्हणजे हो आहे सगळ्यांच्या सगळ्यामध्ये आहे, पण हो आम्हाला जाणीव नसते त्याची, असं आहे. हा आहे ना, बरोबर आहे ना. आम्हाला जाणीव नसते. आमच्यामध्ये भेदबुद्धी काय आहे, आम्ही प्रकृतीला धरून आहोत ना. हा. आणि प्रकृतीमध्ये आसक्त झाला माणूस की त्याला ब्रह्मतत्वाची जाणीव होत नाही. कळालं ना. त्यामुळे आपण काय करायचं, कृती प्रकृतीत करायची आणि धारणा ब्रह्मतत्वाची करायची. धारणा आणि प्रकृती, धारणा जी आहे ना ही कधी प्रकृतीमध्ये असता कामा नये. म्हणजे आसक्ती असू नये, प्रकृतीमध्ये कर्तव्य करावं. हम्म. कर्तव्य भाव असावा, कर्तृत्व भाव असू नये. मी केल्यामुळे असं झालं किंवा मी मी असमर्थ असल्यामुळे ते होऊ शकत नाही, हे दोन्ही चुकीचे आहेत. तर त्या बरोबर. ठिकाणी मला फक्त माझं कर्तव्य करायचं आहे, पण माझी धारणेमध्ये एक महाराज बसलेले आहेत. तर हे 2 गोष्टी जोपर्यंत नाहीये तोपर्यंत ब्रह्मतत्वाचं आकलन होणार नाही ना, आहे की नाही. हा. म्हणजे आता अध्यायावर अध्याय चालत राहतील, पण आपल्याला त्याची जाणीवही झाली पाहिजे. काय जाणीवेमध्ये तो असला पाहिजे, नेणिवेतही तो असला पाहिजे आणि स्वप्न दृष्टीमध्ये सुद्धा तो असला पाहिजे. म्हणजे नाहीतर एरवी काय होतं की जाणीवेत अहंकार असतो, स्वप्नामध्ये कल्पना असते आणि नेणिवेमध्ये अज्ञान असतं. तेव्हा अहंकार, कल्पना आणि अज्ञान ह्याच्यातच मनुष्य पूर्ण आयुष्य जगत असतो. पण त्या तिन्हीमध्ये ब्रह्मतत्व आलं की तुम्ही कधीही तुमचं अज्ञान राहणार नाही, भ्रम राहणार नाही. तर भ्रमात मनुष्य जगतो ना. माणसाचं जगणं हे मुळातूनच भ्रमात आहे पूर्ण. हा कळालं का? छान छान. हो, कळालं. म्हणजे हा सूत्र आहे, म्हणजे ह्याला हे धरूनच सूत्र, सुरू हे ऐकायचं सगळं. मुख्य सूत्र आहे. चिंता हा. आपणच निर्माण करतो आणि मग चिंतेने क्लेश आपल्यालाच होतात. निर्मिती आपलीच आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा आपणच घेतो. तेव्हा आपण कोण आहोत हे जर कळालं तर हे निर्माण होणार नाही. काय तर करेक्ट. आपण जे आहे तेच ब्रह्मतत्व आहे. म्हणून अहम ब्रह्मस्मी हा जो काही उपनिषदाचा जो महावाक्य आहे, मग हम्म. त्याच्यामध्ये सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे ब्रह्मतत्वाची व्याख्या पुढे केलेली आहे. ब्रह्म म्हणजे काय, तर सत्यम ज्ञानम ते सत्य आहे, जे ज्ञानस्वरूप आहे आणि जे अनंत आहे, सर्वव्याप्त आहे, त्याला ब्रह्म म्हणून तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्याचं हे करताना सांगितले की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. हो, आणि ऐकलेलं आहे. हा हा. चालेल. खूप आशीर्वाद आहे. श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी. हा बोला डॉक्टर साहेब बोला. नमस्कार. नमस्कार बोला. हे जे स्पंद तत्वावर चाललंय प्रवचन, की त्याच्यात एका याच्यात आलं की आत्मतत्वाला पण सूक्ष्म अगदी असे स्पंद नसतात. तर सूक्ष्मतम मला असा वाटायचं शब्द की आहे. ते म्हणजे असं वाटलं की ते निर्गुण निराकार म्हणजे त्याला काही स्पंदन नाही, आणि ब्रह्मतत्व पण स्पंदन स्वरूप आहे का असं नाही ते सूक्ष्म स्पंदन म्हणजे हे. त्याच्यातून स्पंदन आहेत. मुळातून काय माहितीये का, स्पंदनाचा उदय जो आहे तो आत्मतत्वातून आहे. ते अंतिम आहे. जसं आपण जॉमेट्रीमध्ये पॉईंट काढतो आणि नंतर रेषा काढतो की नाही, तर पॉईंटमधून रेषा निर्माण होते, पॉईंटमधून पातळी म्हणजे प्लेन तयार होतो, पॉईंटमधून सॉलिड तयार होतो. पण त्याचा मूळ जो आहे तो पॉईंट आहे ना, पॉईंट जर वजा केला तर काहीच राहणार नाही. तसं जेवढे काही स्पंदनं आहेत जगामध्ये विविध प्रकारचे, त्या सगळ्या स्पंदनामध्ये मूळ जो पॉईंट आहे, मूळ जे म्हणजे सूक्ष्मतम असा शब्द वापरला आहे, तर सूक्ष्मतम जे आहे तर तो त्याचं मूळ अधिष्ठान किंवा त्याचं मूळ स्वरूप आहे ते. तर ते स्वरूप जे आहे ते आत्मतत्व आहे आणि तेही सूक्ष्मतम स्पंदनात आहे, अव्यक्त ज्याला म्हणता येईल. आणि ते ब्रह्मतत्व पण मग त्याच त्याचं सर्वत्र सर्वव्याप्त होतं. म्हणजे ब्रह्मतत्व स्वतः अत्यंत सूक्ष्म असून ते ब्रह्मांड व्याप्त आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. ब्रह्मतत्वाची व्याख्याच अशी आहे की त्याची व्युत्पत्ती जी आहे ती ब्रह्मांड व्याप्त जे तत्व आहे त्यालाच ब्रह्म म्हटलेलं आहे. आलं लक्षात.
पण ते अत्यंत हो. सूक्ष्म आहे. म्हणजे ते असं व्याप्त असल्यामुळे ते फार मोठे असं समजायचं कारण नाही. जसं आपण पाण्याची वाफ केली एकदा तर ती वाफेची व्याप्ती वाढते ना. पाणी तेवढंच असतं आणि पुन्हा त्याचं जर बर्फात रूपांतर झालं तर ते अजून त्याची व्याप्ती कमी होते. म्हणून जिथे हो. अहंकार आला तिथे व्याप्ती कमी आहे. जितकं तो निरहंकारी स्थितीत गेला तर तो हळूहळू जो आहे तो व्याप्त होईल आणि ब्रह्मतत्वाशी एकरूप झाला तर तो सर्व व्याप्त होईल. असा बरोबर. त्याचा आशय आहे, त्याचा अर्थ असा. हो. आलं लक्षात आलं. छान. हो. कृपा आहे, स्वामी कृपा. त्याला अजून कोणाला काही बोलायचं हो. असेल तर स्वामी समर्थ स्वामी काका समर्थ काका, नमस्कार. स्वामी समर्थ काका. हा स्वामी साहेब, नाईक साहेब आशीर्वाद आहे. नमस्कार. मुलीचं हो. लग्न खूप छान होणार आहे. अगदी हो काय- आपण या परत एकदा. मी आहे तुमच्या जवळच आहे मी. या काय जो असतो हो. तो येणार कुठून तिथंच पंचप्राणामृतामध्ये स्वामी आहेत. आहेतच. तुमच्या हृदयात स्वामी आहेत म्हटल्यानंतर ते तिथेच आहे. असणार ना, जाणार कुठे ते. हो हो त्यामुळे ते अखंड आशीर्वाद देतील. खूप छान होईल अगदी. हा हो. कृतज्ञता. कल्याण, सदा कल्याण. ठीक. श्री स्वामी समर्थ काका. हा बोला बोला. हा अभिषेक, काय नाही, फक्त नमस्कार अभिजित बोल. करायचा. ऐकलं काही नाही, पूर्ण? हा, अगदी अगदी पूर्ण ऐकलं काका. छान छान. खूप छान होतं. हो हो, या हो एकदा यायचंय हो काका, तुम्हाला. यायचंय. चालेल. हो. आशीर्वाद श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ काका. हा बोला, सामंत बोला. खूप खूप छान झालं आजचं. ऐकलं का पूर्ण? ऐकलं का ऐकलं, पूर्ण? ऐकलं. खूप खूप सुंदर. छान. त्यातनं एक असं जाणवतं की आपणच आपल्याला जाणण्याचा हा प्रवास आहे अगदी बरोबर. आणि एवढी वर्ष परमेश्वराने आपल्याला दिली आहेत, पण हो, त्यातही आपल्याला तो पूर्ण नाही प्रवास होत नाही. आपण त्याला शोधायचा प्रयत्न बाहेर करतो ना. मुख्य काय प्रश्न, हम्म. जर आता म्हणजे लोक तीर्थयात्रेला जातात, काय वृद्धावस्था येते, हातपाय सुद्धा कापायला लागतात, पण तरी म्हणतात ते रामेश्वरम राहिलं, ते अमुक राहिलं. मग त्या अशा सगळ्या लोक जेव्हा मला सांगतात की अजून तब्येत चांगली, कारण की आम्हाला अजून प्रवास राहिला आहे आमचा, तर मग तेव्हा मी उत्तर द्यावंसं वाटतं मला की आता अंतरंगातला प्रवास सुरू करा ना. काय खरं आहे. बदल्या तीर्थयात्रा किती आहेत, म्हणजे तीर्थ किती आहेत हे तुम्हाला माहिती आहे का म्हटलं. तर ते तीर्थ तुम्ही केव्हा करणार? माणसाचं एक स्थिती आली पाहिजे की ज्यावेळेस तो अंतरंगामध्ये शोध घेतला पाहिजे त्याने, आणि अंतरंगाच्या शोधामध्येच मग मी कोण आहे याचं उत्तर मिळतं. अन्यथा माझं माझ्या स्वतःबद्दलचा भ्रम आहे की मी पाहिलं, मी रामेश्वरमला गेलो आणि तिथे महादेवाची पिंड पाहिली, काय, किंवा मी काशी हो. विश्वनाथला गेलो आणि मी गंगेला पाहिलं. अरे पण पाहणाऱ्याला तू पाहिलं का? ज्याने ते पाहिलंय त्याला तू पाहिलंय का? वा, हा वा. प्रश्न कधीतरी निर्माण झाला पाहिजे आणि हो. त्याच्यातूनच मग तो माणूस स्वरूपाला पाहिजे. म्हणजे स्वरूपातून स्वधर्म निर्माण होतो, नाही का? स्वधर्माची जी हो, हो. तर ते स्वरूपामध्ये पूर्ण आविष्कारामध्ये स्वधर्म आहे. पण तो खरं आहे. स्वरूपच माहिती नाही तर स्वधर्म कसा निर्माण होईल? अगदी आणि स्वभाव आणि स्वरूप, स्वभाव आणि स्वरूप ह्याच्यामध्ये स्वधर्म हेच त्याची मुख्य हे ब्रिजिंग एलिमेंट ज्याला म्हणता येईल. हम्म. तोच त्या स्वभावाला घेऊन जातो स्वरूपापर्यंत. हो. हा. पण या सगळ्या प्रवासाला सद्गुरु कृपा खूप आवश्यक आहे, तेव्हा तुमची कृपा आमच्यावर अखंड आहे. जे कृपेखाली आशीर्वाद. आले त्याला कृपेचा अनुभव येईल, आणि जे म्हणजे वटवृक्षाच्या सावलीत आले तर सावली मिळेल ना. तर वटवृक्षाच्या समजा तुम्ही बाहेर उन्हातच फिरत असाल तर तो वृक्ष काय करेल? तो काय तुमच्या मागे धावत येणार नाही, आहे की खरं आहे. नाही? हो हो अगदी. छान छान. काका आशीर्वाद, नमस्कार करतो. खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. हा बोला. श्री हा स्वामी समर्थ काका. श्री बस, स्वामी समर्थ काका. कसे आहेत तुम्ही? छान आहे काका, आशीर्वाद ठेवा. श्री आशीर्वाद आहे, स्वामी खूप समर्थ. आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ काका. आनंद आनंद. बोला गडोरकर, बोला गडोरकर. स्वामी समर्थ काका, स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. काय म्हणता, कृपेचा कसं आहे? अनुभव आला, हा? कृपेचा अनुभव आलाय. आलाय का? वा वा, हो. चला छान, उत्तम उत्तम आहे. महाराजाची कृपा. आणि सहज आला, म्हणजे ते कळलं पण नाही कधी कसं झालं तर ते. नाही, ते कळलं तर मग त्याच्यातली मजा गेली ना. हो. कळलं नाहीच पाहिजे. न कळतपणे जे होतं तेच योग्य होतं. कळणं म्हणजेच अहंकार आहे ना. अहंकार आहे, बरोबर. आणि आनंद हा निरंकारी स्थितीतच असतो, त्यामुळे कळलं नाही हेच योग्य आहे. हो. हा, छान, चालेल, छान. आशीर्वाद ठेवा काका, आशीर्वाद खूप आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा अखंड आहे.
बोला भरत बोला. हा भरत. श्री स्वामी समर्थ काका। स्वामी समर्थ, आशीर्वाद है. कैसे हो आप? बहुत बहुत अच्छा लगा आज का फाउंडेशनल और पर्सपेक्टिव। फाउंडेशनल में जैसे आपने बताया कि प्राण में है, ब्रह्म से है, तो ज्यादातर लोग उसी फाउंडेशन पे अटके हुए, जिससे वो जैसे समझता है वो उसको ब्रह्म तत्व मानता है और उसी के लिए फाइट करता है, यही ब्रह्म तत्व है, एक स्टेप ऊपर जाता नहीं है। जब आपने लास्ट किरण को जब भी बताया कि अ, अंतर से वो अंतर का जो प्रवास है, जब आप वो करते हो, जो आपने बोला की पाहणाऱ्या को देखो यार, वो पाहणारा त्यांनी पाहिलं की नाही तुम्हाला, वो इम्पोर्टेंट है। तो जब वो इंडिविजुअल फाउंडेशन से एक एक आप जब मूव करते हो, आपको लगता है कि अरे प्राण में भी ब्रह्म है, आंख में भी है, सब में है, और जैसे आप हम लोग जैसे आगे बढ़ेंगे तो पूर्णता की तरफ जाएंगे, तब आपको, और वही जर्नी आपने, अब मुझे लग रहा है कि पूरा एंड टू एंड क्वेश्चंस को आंसर वही करने है. से लेके लास्ट तक आपने पूरा जर्नी बता दिया। अब हाँ उसमें दिक्कत हो रहा है कि हमारा पर्सपेक्टिव क्या है, और लास्ट में जब भी आपने बताया कि एक्नॉलेज करेंगे उस चीज को कि मेरा ये पर्सपेक्टिव है, तो आप अटक गए फिर से। पर्सपेक्टिव रखना ही प्रॉब्लम है एक्चुअली। हाँ तो कोई भी, देर हाँ शुड नॉट तो बी एनी स्पेसिफिक मटेरियल ऑब्जेक्टिव. हाँ हाँ कोई भी तो प्राकृतिक वस्तु में आसक्ति ना रखो, क्योंकि हाँ, प्रकृति स्वयं ही एक भ्रम है. यस यस जब यस। भ्रम से ज्ञान प्राप्त करना चाहेंगे तो भ्रम ही निर्माण हो जाएगा. वो अनंत है, ब्रह्म से ज्ञान करेंगे, अनंत है, वो तो खत्म ही नहीं होता, इसलिए आज तो जब स्पेस को भी जब पता आप, नहीं चल रहा है। हाँ, जब मनुष्य अपने दृष्टि से दृष्टा को देखते हैं और वो फिर बाद में वो दृष्टा को समझ में आए, बाद में जब दृश्य को देखेंगे तो दृश्य में दृष्टा को ही प्राप्त करेंगे. हाँ तभी हाँ, वो सही देखना होगा. यस यस डोळ्याने डोळ्याला पाहायचं आहे. काय प्रश्न यस। ज्ञानेश्वर माऊलींनी विचारला ना, आपल्या चांगदेवाला. चांगदेव म्हणजे 1400 वर्षाचे योगी होते. तर त्यांना विचारला की तू डोळ्याने तुझ्या डोळ्याला पाहिलाय का? तर तो म्हणा ते कसं शक्य आहे? आमचाच डोळा, आणि पण डोळ्याचं काम म्हणजे पाहण्याचं असतं ना. मग तो आमचाच डोळा डोळ्यांनी आपल्याच डोळ्याला पाहू शकणं आवश्यक आहे ना, पण त्याचं पाहण्याचा त्याच्या क्षमतेचा उपयोग काय झाला? म्हणून प्रश्न विचारला की डोळ्यांनीच डोळ्याला पाहिलं का? तेव्हा तो योगी, 1400 वर्षाचा योगी, जो गोंधळून गेला. तर त्याचं उत्तर असं आहे की ज्या डोळ्याने तुम्ही, ज्या दृष्टीने तुम्ही दृश्याला पाहता, त्या दृश्याला पाहायच्या आधी त्या दृष्टीने दृष्ट्याला पहा, आणि दृष्टाला पाहिल्यानंतर दृष्टीला दृश्य जे दिसतं त्या दृश्यामध्ये सुद्धा तो दृष्ट दिसतो. म्हणजे जे अस्तित्व आहे तेच अस्तित्व सर्वत्र आहे, अंतर्बाह्य आहे. आणि असं आकलन झालं, असं ज्ञान झालं तर तेच ब्रह्मज्ञान आहे. आलं लक्षात? हा. यस 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 यस। आज तो बहुत बड़ा सार था आज का, एंड टू एंड एकदम से। बहुत अच्छा. आशीर्वाद आहे. गुरुदेव आशीर्वाद देना। हो श्री आशीर्वाद. स्वामी समर्थ। स्वामी समर्थ. चला, किती वाजले किती? सांग नमस्कार काका. हा नमस्कार, आशीर्वाद आहे. श्रीराम बोलतोय. श्रीराम, आशीर्वाद आहे. खूप छान वाटलं काका. हो प्रवचन छान झालं, उदाहरण खूप छान कळालं. छान. उदाहरण. आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा. चला चला, आता आपण सगळे थांबूया आणि पुढच्या रविवारी भेटू. बंद कर, बंद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. चला.